त्याचं कधी पीठ होणार नाही संसारात. मंडपाच्या बाहेर बसून त्याचं पीठ झाल्याशिवाय राहत नाही. जवळ येऊन बसायचं बाबाच्या, म्हणजे आपलं कल्याण होईल. असो आजचा अभंग जो निवडलेला आहे महाराजांचा अतिशय उत्कृष्ट अभंग आहे. आमच्या बरोबर आले जगन्नाथ महाराज दसाळ, फार असणारे युवा त्या ठिकाणी कीर्तनकार आहेत आणि गीता त्यांची कंठस्थ आहे बरं का, ते या ठिकाणी उपस्थित आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग गाथेतील आज अभंग निवडलेला आहे. महाराज आजच्या अभंगातून संतपर प्रकरणातील अभंग आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. ऐकताय कोणत्या संतांचं वर्णन करतात? ज्ञानोबरांचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण समाजाचं जर निरीक्षण केलं तर निरीक्षण अंती आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की अनेक प्रकारचा प्रत्येकाचा कोणावर ना कोणावर विश्वास हा ठरलेलाच आहे. विश्वासच नाही अशी व्यक्ती अजून जन्माला आली नाही. भले त्या विश्वासाचं स्वरूप भिन्न भिन्न असेल. कोणाचा विश्वास आपल्या मुलीवर असेल, कोणाचा विश्वास आपल्या मुलीवर असेल, कोणाचा विश्वास आपल्या सासऱ्यावर असेल, कोणाचा विश्वास आपल्या सासूवर असेल, कोणाचा विश्वास आपल्या मेवण्यावर असेल, कोणाचा विश्वास आपल्या मेवणीवर असेल, कोणाचा विश्वास आपल्या मामावर असेल, कोणाचा विश्वास आपल्या मामीवर असेल, कोणाचा विश्वास आपल्या काकावर असेल, कोणाचा विश्वास आपल्या काकीवर असेल, कोणाचा विश्वास आपल्या मावशीवर असेल, कोणाचा विश्वास जावाईवर असेल, कोणाचा विश्वास शेजाऱ्यावर असेल, कोणाचा विश्वास मित्रावर असेल, कोणाचा विश्वास नेत्यावर असेल, कोणाचा विश्वास चुलत्यावर असेल, कोणाचा विश्वास चुलतीवर असेल, कोणाचा विश्वास पुढाऱ्यावर असेल, कोणाचा विश्वास देवावर असेल, कोणाचा विश्वास संतांवर असेल, तर कोणाचा विश्वास आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांवरती असेल. विठाला प्रत्येकाचा कोणावर ना कोणावर विश्वास हा ठरलेला आहे. कारण विश्वास हा जन्मताच आहे, मात्र श्रद्धा जन्माला यावी लागते. भगवान तुलसीदासाने रामायणावर टीका करीत असताना भगवान शंकरांना विश्वासाची उपमा दिली आणि आई पार्वतीला श्रद्धेची उपमा दिली. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. आणि म्हणून सर्वसाधारण नियम असा आहे, प्रत्येकाचा विश्वास कोणावर जर असेल तर जन्म देणाऱ्या आई वडिलांवरती. का बरं जन्म देणाऱ्या आई वडिलांवरती असेल? त्याचं कारण वेदामध्ये शास्त्रामध्ये सर्वात प्रथम देवता जर कोणती मानली असेल तर मातृदेव, बोला ना, पितृदेव भव. आई आणि वडील सर्वात प्रथम देवता आहे. त्याच्या पुढे सांगू का? माता भगिनी विचारतो, एखाद्या मुलीचा सासरी किती जरी छळ झाला तरी ती सहन करते, मात्र आपल्या आई वडिलांबद्दल काही उद्गार काढले तर तिला सहन होत नाही. खबरदार, मला काय बोलायचं ते बोला, पण माझ्या आई वडिलांना मात्र काही बोलायचं नाही. असं का बरं आहे? त्याचं उत्तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये देतात. ज्ञानोबराय म्हणतात, बाबांनो ऐका, या त्रैलोक्यामध्ये जेवढे तीर्थ आहेत ना, त्या सर्व तीर्थांमध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. या जगातामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ कोण असेल तर आई आणि वडील आहे. त्याच्या पुढे तुकोबरांची स्पष्ट आहे भाषा आहे. बाबा महाराज तुकोबरा सांगतात, लक्ष द्या, ज्या जीवाचे आई वडील जिवंत आहेत ना, ज्या जीवाचे आई वडील जिवंत आहेत ना, अशा जीवाने काशीला जाऊन काशी करायची काही गरज नाही. आई वडिलांची सेवा करणं हीच त्याची काशी. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. आई वडील जिवंत आहेत ना, त्या जीवाने काशीला जाऊन काशी करायची काही गरज नाही. माय बापे कशाला काशी करतो? ज्याचे आई वडील जिवंत नाही तो काशीला गेल्याच्या नंतर काशीतल्या गंगेला सुद्धा त्याची भीती वाटते. ज्यावेळेस तो कपडे काढतो ना, आंघोळीमध्ये उतरतो ना, त्या गंगेला जर बोलता येत असेल की नाही,
माझ्यामध्ये आंघोळ करू नको. काय तू आई वडिलांना सांभाळत नाही, आई वडिलांसंग बोलत नाही, आई वडिलांच्या पासून बाजूला राहतो, आई वडिलांना भाकरी देत नाही, इकडं पाप धुवायला चालला, माझ्यामध्ये आंघोळ करू नका. पण तिला बोलता येत नाही. लक्ष द्या, माय बापे तेने जावे. कोणाचं उदाहरण देता? पुंडलिके काय केले? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता आपण पंढरपूरला जातो ना, तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कोणामुळे आला? पुंडलिकामुळे नाही. पुंडलिक काय करत होता? आई वडिलांचा सेवा करीत होता. आई वडिलांच्या सेवेचा परिणाम गोकुळातून भगवंताला पंढरपूरला यावं लागलं. अजून एक प्रमाण सांगतो. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपी. आई आणि वडील कोण आहे? तर देवाचं स्वरूप आहे. श्लोक सांगतो, ऐका, लक्ष द्या. शुक्र नीतीमध्ये बाबा महाराज असा श्लोक आलेला आहे. पुत्रस्य पितुराज्ञाभि परमभूषणम परम भार्गवे नाता माता राघवस्तु वनमगता. काय गोड श्लोक आहे. महाराज सांगता, पुत्रस्य पितुराज्ञाभि म्हणजे पुत्राने वडिलाच्या आज्ञेचं पालन करणं. परमभूषणम परम हे त्याचं भूषण आहे. अंगठ्या घालणं भूषण नाही, गाडी घेऊन फिरणं भूषण नाही, चांगले कपडे घालणं हे पुत्राचं भूषण नाही. मग तो आई वडिलांचं किती ऐकतो हे त्याचं खरं भूषण आहे. एक व्यक्ती आला, महाराज आम्हीच आई वडिलांचं ऐकायचं का? कोणी आई वडिलांचं ऐकलं? तर त्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये दादा सांगतात, राघवस्तु वनमगता. रामचंद्र प्रभू वनवासाला जर कोणामुळे गेले असेल ना, केवळ वडिलांची आज्ञा म्हणून. रामचंद्र प्रभू वनवासा गेले आई वडिलांची आज्ञा म्हणून. अजून एक सांगतो, पुराणामध्ये अशी एक कथा आलेली आहे, आपण सगळ्यांनी ऐकली असेल. आई वडिलांना जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळतंय. एवढं आई वडिलांबद्दल महत्व आहे. अजून एक सुभाषितकाराचा श्लोक सांगतो, कुठं जातो. सुभाषितकार सांगतात, तुमच्या जीवनामध्ये आईचं किती टक्के स्थान आहे, वडिलांचं किती टक्के स्थान आहे, आणि आपल्या उपयन संस्कार करणारे आचार्य, नाम शिक्षक, नाम टीचर यांचं आपल्या जीवनामध्ये किती टक्के स्थान आहे. सुभाषितकार सांगतात, उपाध्यायम दशाचार्य आचार्यम शतपिता सहस्रस्तुम पितृमाता गौरवेना तिरचती. काय श्लोक सांगतात? ते असं सांगतात, उपाध्यायम दशाचार्य, उपयन संस्कार करणारे आचार्य, शिक्षक, नाम टीचर आमच्या जीवनामध्ये 10% श्रेष्ठ आहे. उपाध्यायम दशाचार्य, आचार्यम शतपिता, आणि आचार्यांपेक्षा वडील म्हणजे शिक्षकापेक्षा वडील 100 पट श्रेष्ठ आहे, आणि वडिलांपेक्षा आई 1000 पट श्रेष्ठ आहे. सगळ्यात जवळचं नातं मुलांकरता मुलींकरता कोणाचं असेल? केवळ वडिलांचं नाही तर आईचं आहे. लक्ष द्या, का बरं वडिलांचं आणि आईचं जरा लांबचं नातं आहे? सगळ्यांनी शांत चित्तात कीर्तन ऐका, चिठ्ठी मारून देऊ नका, ऐका. वडिलांपेक्षा आईचं अंतर जवळचं आहे, वडील जरा लांबचं अंतर आहे, आवाज वाढवा, आणि आई हे जरा जवळचं अंतर आहे, वडिलांचं जरा लांबचं अंतर आहे. कशामुळे सांगतो, ऐका. मराठी माणसं आईला हाक मारत असताना तुम्ही काय म्हणता? आग. बोला ना, काय म्हणता? आग. तुम्हाला आई आहेत का? तुम्हाला आई आहेत ना? आई आहे ना? आपण आईला हाक मारत असताना काय म्हणतो? आग. बोला ना, आग. मोठ्याने बोला, आग. सगळे बोला, आग. आपण मराठी माणसं आईला हाक मारत असताना आग आई म्हणतो, आणि वडिलांना हाक मारत असताना आहो आहो बाबा. काय म्हणतो? आहो बाबा. लांबचं आणि जवळचं नातं कसं? लक्ष द्या. आईला हाक मारत असताना आग आई म्हणतो, बाबाला हाक मारत असताना आहो बाबा म्हणतो. आग आई, ग हा शब्द मराठी मूळाक्षरातल्या पहिल्याच ओळीतला तिसरा शब्द आहे ग. आहो बाबा, ह हा शब्द मराठी मूळाक्षरातला शेवटच्या ओळीतला तिसरा शब्द आहे. मग 12 घडीत एवढं अंतर तर जीवनामध्ये नसेल का? सगळ्यात जवळचं नातं कोणतं असेल? तर आईचं असेल. मला एक उत्तर द्या, गावातच का बाहेरचा आहे? संस्थेतला आहे. तू रे, तू रे, मग गावातले कुठे गेले? मागे बसलेत का? बरं, ऐका, मला सांगा मुलींनो, तुम्ही सगळ्याजणांच्या मागे बसलेल्या, सगळ्यात जवळचं नातं आईचं आहे का वडिलांचं आहे? आईचं. शाळेमध्ये तुम्हाला जर शिक्षकांनी काही पैसे आणायला सांगितले, काही वस्तू आणायला सांगितले, पेन आणि वही, तर तुम्ही वडिलांना मागता का आईला मागता?
आई कोणाला मागता? कोणाला मागता? का मागतच नाही? कोणाला मागता? आईला मागता. आईला का बरं मागता? कारण की तुम्ही वडिलाला घाबरता म्हणून तुम्ही आईला मागता. आईला मागितल्याच्या नंतर ती आई तुमच्या वडिलांकडून पैसे घेऊन तुम्हाला देते. तुम्ही वडिलाला मागत नाही कारण की तुम्ही वडिलांना घाबरता आणि आई वडिलांकडून घेऊन तुम्हाला देते कारण की पप्पा सुद्धा आईला घाबरतात. बरोबर उत्तर दिलं तुम्ही. सगळ्यात जवळचं नातं आहे. सुभाषितकाराची गोड भाषा आहे. मी आज श्लोकाशिवाय दुसरं काही बोलणार नाही. आई वडील जर समाजापुढे मांडायचे जर असेल, सद्गुरु